मी मरायला तयार आहे. तुम्ही कोण मला वाचणारे? तुमच्या आईला म्हणायचं सरकारला इथं सरकारला टेन्शन आहे का? खुशाल घरी झोपले सरकार. मी मरायला तयार आहे. तुम्ही कोण मला वाचणारे? आता अंमलबजावणीचं काय करायचं? याने उलट सरकारला सांगायला पाहिजे. तुमच्या आईला म्हणायचं सरकारला इथं सलाईन बी लावा. याने सरकारला सांगायला पाहिजे सलाईन बी लावा. तुमची आई इथे आणि आमची अंमलबजावणी करा. त्या अधिकाऱ्याला सुद्धा सांगायला पाहिजे तुमचे डॉक्टर घेऊन या, आमची अंमलबजावणी करा आणि मग सलाईन लावाल तुमचे मारा. हे आपलेच उठते, आपलेच सलाईन लावते, आपलेच घोषणा देते, आपलेच झक मारते. सरकारला टेन्शन आहे का? खुशाल घरी झोपले सरकार. त्यांना माहिती याला मरून देत नाही. मग कशी काय आम्हाला जातीला आरक्षण मिळेल कसं काय? आपलेच लोक आपले ते सरकारला धारेवर धरायचं तर आपले लोक मला इकडे येऊन सलाईन लावित. ते 20 जणांमुळं आपली अंमलबजावणी रोखडी. आता कोण कोण होते मला नाही सलाईन लावायला. ये झोपेत मला सलाईन लावल्या. मी आता त्या तोडून टाकल्या. मला जर कळायला लागलं मी तोडून टाकलं. हे मी 5 मिनिटात आत काढत आहे ते तोडून टाकणार आहे मी लगेच. हे सुद्धा ठेवणार नाही माझ्या. मला जातीपेक्षा तुम्ही मोठे नाही. मला माझ्या जातीला आरक्षण द्यायचं आहे आणि सरकारच्या ओरावर बसून जर नाही घेतली अंमलबजावणी तिथून पुढं मला बी खानदानी मराठ्याचं नाही. त्यांची प्रकृती आता प्रचंड खालावलेली आहे. आपल्याला आठवत असेल ज्या दिवशी हे सगळं जाहीर झालं तेव्हाच मी कुठची प्रतिक्रिया दिली नव्हती, कारण मला एवढंच हे माहिती होतं की हे मुख्यमंत्री नुसतं खोटं बोलत असतात आणि रेटून बोलत असतात. चेहऱ्यावर कुठचाही भाव न ठेवता खोटं बोलतात, कुठेही लाज नसताना खोटं बोलतात. आज आपण पाहिलं असेल आश्वासन दिलं पण पूर्ण झालेलं नाही. पूर्णपणे मराठा समाज आपण पाहता एकत्र आला होता. त्यांच्या समोर जी काही आश्वासन दिली होती अजून काही कुठे पूर्तता दिसत नाहीये. तसंच दुसऱ्या बाजूला ओबीसी समाजामध्ये पण भीती आहे. धनगर समाज आपण पाहताय की आरक्षण मागत आहे. एकंदर काय तर प्रत्येक घटक महाराष्ट्रातला, मग शेतकरी असेल मग महिला असेल, कोणी आज खुश नाहीये. तरुणांमध्ये पण आपण पाहताय आक्रोश आहे की नोकर भरतीचा जो विषय आहे, तलाठी भरतीचा जो विषय आहे तो देखील तसाच आहे, प्रलंबित आहे. सगळ्यांना आश्वासनं मिळत आहेत पण कुठेही काही पूर्तता होत